तर चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आलो आहेत आता नवोदयच्या 120 डेजच्या सिरीज मध्ये एक्सरसाइज आपली 3.3। तर बघा, जास्त वेळ न घालवता आपण लगेच लवकरात लवकर 3.3 ला सुरुवात करणार आहोत। तर मला तुमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही पहिल्यापासून सर्व लेक्चर्स बघत चालले। तर बघा काय आहे फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय बघा, आपल्याला एक सिंप्लिफिकेशन दिलंय। सिंप्लिफिकेशन मध्ये 1 - 1/3 into 1 - 1/4 into 1 - 1/5। तर बघा मित्रांनो, हे आता आपल्याला सिंप्लिफिकेशन दिले, तर याच्यात काही नसलं तरी याच्या खाली आपल्याला काय करावं लागतं, 1 घ्यावा लागतो। काय करावं लागतं, खाली काही नसलं डिनॉमिनेटर मध्ये 1 घ्यावं लागतं, ते आपल्या सोयीसाठी, आपल्याला सोपं जावं त्यामुळे। तर बघा 2 × 1 2, 1 × 1 -1 आपण 2 × 2 2। बघा याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला ब्रॅकेटमध्ये, याच्यामध्ये पण मल्टिप्लिकेशनचं दिलंय। तर बघा 2 - 1 = 1/2। तर बघा या सर्वांचं असंच येणार आहे, 3 × 1 = 3 -1/3 = मल्टिप्लाय बाय 2/3। तर बघा याचं काय येईल 3/4 आणि याचं काय येईल 4/5। तर याच्यावरून लवकरात लवकर आपल्याला ट्रिक वरून समजून घ्यायचंय की पुढे काय जातं। आणि जेव्हा पण मल्टिप्लिकेशन असेल तेव्हा सरळ सरळ आपल्याला मल्टिप्लाय करायचंय। 1 × 2 2, 2 × 3 = 6, 6 × 4 = 24 आणि 2 × 3 = 6, 6 × 4 = 24, 24 × 5 = किती होतं, 5 × 4 = 20, 20 × 6, 3 × 2 = 6, 60, 60 2 = 120। आणि बघा याला जर डिवाइड केलं 24 × 1 = 24 आणि 24 × 5 = 120 येतं, 24 × 5 = 120। तर आपला आन्सर येईल 1/5। तर कुठे दिलंय, तर ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला दिलंय 1/5। तर पहिला प्रश्न समजला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसा सोडवलाय। तर चला आपण वळूया सेकंड क्वेश्चन कडे। तर काय आहे सेकंड क्वेश्चन, तुम्ही सॉल्व्ह करून बघायचं आहे। सेकंड क्वेश्चन काय दिलेला आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे ते तुम्ही बघायचं आहे, अगोदर सॉल्व्ह करायचंय आणि मग नंतर इकडे लक्ष द्यायचंय। तर बघा सेकंड क्वेश्चन 3 1/2 आणि म्हणजे काय असतं, मल्टिप्लाय 3 1/2 यांचा गुणाकार किती होईल। तर याला आपल्याला P/Q फॉर्म मध्ये करायचंय। P/Q फॉर्म मध्ये मी तुम्हाला अगोदरच शिकवलंय कसं, या दोघांना मल्टिप्लाय करायचं आणि यांना ऍडिशन करायचं। 3 × 2 = 6 + 1 = 7/2 इंटू याचा पण 7/2। यांचं मल्टिप्लिकेशन काय होईल, 7 × 7 = 49 आणि 2 × 2 = 4। 49 × 4 हे दिलंय का आपल्याला, तर नाही, याचा आपल्याला कसा सिम्पलेस्ट फॉर्म दिलाय। तर बघा 49 ला जर 4 ने डिवाइड केलं तर 4 × 1 = 4, 0 9 4 × 2 = 8 1। तर बघा हे आपलं आलंय। तर बघा 12 1/4, 12 इथे लिहायचं, मग आपलं 12 × 48, 48 + 1 49 बरोबर हे 49/4 येतं। याचा हा रूप आहे। तर हे दिलंय का आपल्याला, हो। तर डी ऑप्शन मध्ये आपल्याला हे आन्सर दिलंय। तर सर्वांना समजतंय कशा प्रकारे आपण सोडवतोय। तर बघा आता आपण वळणार आहोत थर्ड नंबरच्या क्वेश्चन कडे। तर काय आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन हे आपल्याला बघायचं आहे। तर बघा थर्ड नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे आपल्याला, एका मुलाला 1/4 आणि 2/3 यांची बेरीज करण्यास सांगितले। 1/4 + 2/3 ची काय सांगितलंय, बेरीज करण्यास सांगितलंय। परंतु त्याने 1/4 व 2/3 चा गुणाकार केलाय, व्यस्तांची गुणाकार केलाय। काय केलंय, 2/3 च्या व्यस्तांची। तर यांना याची बेरीज करायची सांगितली होती, पण यांचा काय केला, गुणाकार केला। कशाचा, व्यस्तांचा। व्यस्त म्हणजे रेसिप्रोकल, हा वरती हा खाली, हा वरती हा खाली। तर याचा 4/1 इंटू 3/2। तर बघा याचा कसा मल्टिप्लिकेशन होईल, व्यस्तां गुणाकार व्यस्तांची बेरीज, गुणाकार व्यस्तांची बेरीज केली, गुणाकार व्यस्तांची काय केली आहे, बेरीज। तर 4 × 2 = 8 = 3 × 1 = 3 आणि 2 × 1 = 2, 8 आणि 3 11/2, 11/2 हे झालं आपलं आन्सर। तर आपलं बी ऑप्शन मध्ये दिलंय आपल्याला 11/2। तर समजलं विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे आपण सोडवतोय। तर बघा आता आपण
वेळ न घालवता लगेच वळूया फोर्थ नंबरच्या क्वेश्चनकडे. तर काय आहे, एका शाळेत एकूण विद्यार्थ्यांपैकी 3/5 हे मुलगे आहेत. मुलगे किती आहे, 3/5 आणि किती आहे, 800 मुली आहेत. तर बघा 800 किती आहे, मुली आहेत. तर मुलांची संख्या किती, तर मुलांची संख्या टोटल संख्या आपल्याला काढायची. तर काय आहे, तर बघा 5 मधून जर 3 मुलगे आहेत तर 2 काय आहे, 5 मधून 3 जर मुलगे आहेत तर 2 काय आहे, हे मुलगी आहेत. 2 काय आहे, मुलगी. आणि हे काय दिले आपल्याला, मुलगी बरोबर 800. म्हणजे याची व्हॅल्यू काय आहे, 2/5 ची व्हॅल्यू काय दिलेली आपल्याला, 800. तर आपल्याला बघायचंय 2/5 ची व्हॅल्यू जर 800, 2/5 ची व्हॅल्यू जर 800 तर 3/5 ची व्हॅल्यू किती. तर याच्यात काय करायचं आपल्याला, क्रॉस मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं आपल्याला, इकडे लक्ष द्या. तर बघा याला आपण नाही काय म्हणता, एक्स घेऊन घेऊ. तर बघा 800 गुणिले 3/5 इक्वल्स टू 2/5 इंटू एक्स. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 800 गुणिले 5 तर किती आपला आन्सर येणार आहे. तर बघा हे इकडे मल्टिप्लिकेशन आहे, इथे 800 गुणिले 3/5 हे इकडे मल्टिप्लाय, इकडे आल्यावर काय होईल, डिवाइड. इकडे पण आल्यावर मल्टिप्लाय होईल, पण हे वरती जाईल आणि हे काय होईल, खाली जाईल. इकडे आल्यावर हे डिवाइड होईल, पण हे याला जर मल्टिप्लाय करायचं आपल्याला तर याला काय करावं लागेल, रेसिप्रोकल करावं लागेल. मग इथे साइन काय होईल, मल्टिप्लाय. हे 5 कट, 2 1 2, 2 4 8, 400 आणि 4 3 12. 1200 किती असतील मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो 1200 हे मुले असतील. किती आहे, मुले किती आहे, 1200. तर आलं मित्रांनो. तर बघा ऑप्शन नंबर सी मध्ये आपलं आन्सर दिलंय. तर सर्वांना समजलं कशा प्रकारे आपण सोडवतोय. तर बघा हे नीट व्यवस्थित प्रकारे लिहून घ्यायचं आहे, पॉज करून व्यवस्थित प्रकारे लिहून घ्यायचं आहे ते. तर बघा आता आपला आहे 5वा क्वेश्चन. काय आहे 5वा क्वेश्चन, एका खोक्यात 500 अंडी आहेत. एका खोक्यात किती अंडे आहेत, 500 आणि 3/25 फुटली, त्यापैकी 4/5 अंडी विकली. उरलेल्या अंड्यांची संख्या किती. आता 500 आहेत, त्याच्यामधून 3/5 25 ही काय फुटलेली आहेत. तर बघा 25 1 25, 25 दुने 50, 3 2 6, 60 अंडी काय झाली, फुटली आहेत. 500 मधून 60 अंडे फुटली, उरली 440. मग 440 उरलेल्यांपैकी 4/5 अंडे विकले गेली. मग 440 पैकी काय झालं, किती आहे, 4/5 अंडी विकल्या गेली. 5 1 5, 5 8 40 आणि 5 8 40, 8 चौक 32. बघा 88. तर 88 अंड्यांचं काय झालं, हे विकले गेले. 440 मधून काय झाले, 88 अंडे हे विकले गेले. किती, सॉरी 88 आणि 8 चौक 32, 8 चौक 32, 33 34 35, 352 अंडे हे विकले गेले. मग 440 मधून 352 हे विकले गेले. उरले किती, 10तून 2 गेले 8, 1 हातच्याला. 14 मधून 6 गेले, उरले 8, 4 मधून 4 गेले 0. 88 किती अंडे उरले, तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती, तर ऑप्शन नंबर बी, उरलेले अंडे किती आहेत, 88. बघा इतके अंडे हे फुटले होते, इतके अंडे हे विकले गेले आणि त्यामधून उरलेले किती आहे, 88. तर सर्वांना समजलंय. पॉज करून हे आन्सर लिहून घ्या व्यवस्थित प्रकारे. तर बघा आता आपण वळूयात आपल्या 6व्या क्वेश्चनकडे. तर काय आहे आपला 6वा क्वेश्चन, तर बघा 12 प्लस बॉक्स अपॉन 6 इक्वल्स टू 13 1/6. तर याला लगेच आपल्याला ट्रान्सफर करून घ्यायचंय. तर कसं ट्रान्सफर करता येईल बघा, 13 × 6 6 3 18, 6 1 7 78, 78 13 6 78 आणि 69. तर 12 प्लस बॉक्स अपॉन 6 इक्वल्स टू 79/6. तर इथं 12/1 आहे, ज्याच्या खाली काही नसतं, त्याच्या खाली 1 असतो असं सांगितलंय. बॉक्स अपॉन 6 79 -6 -1 12/1
1, 12 सकून 72 आणि इथे काय येईल 79 मायनस 12 सकून काय होतं 72 आणि 6 1 6, इथे 6 आहे. तर बघा इकडे बॉक्स अपॉन 6 जसंच तसं. तर बघा बॉक्स अपॉन 6, 72 मधून 6 गेले किती उरले 72, 9 मधून 6 गेले 7 8 9, 7 अपॉन 6 इक्वल्स टू हे 6 इकडे डिवाइड इकडे झाल्यावर काय होईल मल्टिप्लाय. इथे बॉक्स आहे आपण एक्स पण घेऊ शकतो. एक्स इक्वल्स टू हे 6 कट आणि एक्स इक्वल्स टू काय होतं 7. आपला आन्सर आलेला आहे एक्स इक्वल्स टू 7. तर बघा आहे का, हो ऑप्शन नंबर बी मध्ये आहे आपला आन्सर एक्स इक्वल्स टू 7. तर अशा प्रकारे हे गणित सोडवले. तर लिहून घ्यायचं आहे व्यवस्थित कसं आपण काय केलंय. तर बघा आता 7 क्वेश्चन काय आहे. एका भांड्याचे पाण्याने एक पंचमाशी भरलेलं आहे. एक भांड एक पंचमाशी भरले म्हणजे 1/5. ते पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी अजून लागेल. तर बघा 5 मधून किती भरलेलं आहे 5 मधून 1 भरलेलं आहे. अजून भरण्यासाठी किती लागेल 40 लिटर त्याला भरण्यासाठी लागते. म्हणजे 1% भरलेलं आहे त्याला 5% जेव्हा भरेल तेव्हा ते काय होईल पूर्ण भरेल. पण त्याच्यासाठी अजून किती लागते 40 लिटर अजून लागते. म्हणजे उरलेले 4 जे आहेत ते कशाच्या बरोबर आहे 40 लिटरच्या बरोबर आहे. म्हणजे 1 लिटर इक्वल्स टू किती आहे 10 लिटर. 1% इक्वल्स टू किती आहे 10 लिटर. मग आपल्याला काय विचारलंय की त्या भांड्याची क्षमता किती. क्षमता म्हणजे टोटल किती आहे 5% आहे आणि 1% इक्वल्स टू किती आलं आपलं 10%, 10 लिटर. मग 5 गुणिले 10 इक्वल्स टू काय येईल 50 लिटर त्याची पूर्ण भांड्याची क्षमता येईल. तर ऑप्शन नंबर सी होईल आपलं आन्सर. हे कळालं की बघा 5 मधून 1 लिटर त्यांनी 1% भरलेलं आहे. तर उरलेलं अजून 40 लिटर ते त्याच्यात जर भरलं तर पूर्ण 5 पैकी 5% भरेल. तर त्याच्यामधले 4% ला किती येईल 40 लिटर. म्हणजे 5 - 1 40, 4% ला 40 लिटर. मग एका लिटरला किती येईल 10. तर आपल्याला टोटल क्षमता काढायची. टोटल क्षमता किती आहे 5%. 1% जर 10 आहे तर 5% किती येईल 50. तर बघा समजलंय सर्वांना. व्यवस्थित प्रकारे समजून घ्यायचं आहे आपल्याला काय करतोय. तर बघा आपला 8वा लास्ट क्वेश्चन आहे. तर 20 1/3 थोडासा वरती लिहितो थोडा मोठा आहे प्रश्न. तर 8वा प्रश्न काय आहे 20 1/3 -17/6 divided by 11 1/3 plus 9 minus divided by 2 1/4 into 4. आता याला सॉल्व करायचं आपल्याला. तर बघा याला सॉल्व करायचं आपण इथं 3 दुने 20 दुने 20 त्रिक 60 प्लस 1 61/3 आणि इथे मायनस आहे का. तर हो. तर बघा इथे मायनस ब्रॅकेटमध्ये 17/6 तसंच ठेवूया आणि याला 33 याला डिव्हिजनला आपण काय करूया मल्टिप्लाय. पण 33 हे 33 आणि 34/3 तर याला काय करायचंय मल्टिप्लाय केलंय म्हणजे काय करू याला आपण रेसिप्रोकल करू. 34 वरती 3 लिहू. तर प्लस इथे काय डिवाइड आहे का मल्टिप्लाय. हो डिवाइड आहे. तर बघा 4 दुने 8 आणि 1 9 9 डिवाइडेड बाय 9/4 इंटू 4. तर बघा सेकंड 61/3 मायनस 17 1 17 17 दुने 34 3 1 3 3 दुने 6 1/4 इथे आलं प्लस हे 9 इंटू 4/9 होईल. तर 9 9 कट इथे उरेल 4 इंटू 4. तर बघा 61/3 मायनस 1/4 प्लस 4 इंटू 4. तर काय येईल इथे 4 इंटू 4. तर बघा इथे 1 आहे इथे काही नसतं म्हणजे 1 4 4 जा 16 आणि 1 1 जा 1. तर 61/3 मायनस 4 चौक 16 प्लस 1/4 काय येईल 4 इंटू 4. तर इक्वल्स टू बाकीचं इकडे लिहितोय 61/3 मायनस 17/4 इंटू 4. हे 4 कट 61/3 मायनस 17/1. तर 17 त्रिक काय होतं 17 त्रिक काय होतं 7 त्रिक 21 3 आणि 1 5 51 61 मायनस 51 61 गुणिले 1
51/3 तर काय होतं 10/3 तर काय आहे बघा ऑप्शन नंबर डी आहे आपलं आन्सर 10/3. एवढं सगळं आपण सोडवलंय. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जायचंय. कसं सोडवलंय ते बघायचंय आणि याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर तुम्हाला लागत असेल तर आणि व्यवस्थित लिहायचंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे पण आपला 3rd चॅप्टर सर्व संपला आहे. याच्यात 3च एक्सरसाइज होतं. आपण व्यवस्थित प्रकारे पूर्ण चॅप्टर घेतला आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक अभ्यास करताय, चांगला अभ्यास करताय. अपेक्षा करतो तुमच्यासाठी जे पण लागेल ते मी प्रोव्हाइड करेल आणि अशाच पद्धतीने तुम्ही अभ्यास करत राहा आणि चॅनल सोबत लास्ट पर्यंत राहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.